माझ्या आयुष्यात मी आई वडिलांसोबत अजून एकही दिवाळी साजरी केली नाहीये. ही माझी यशोगाथा किंवा हा संघर्ष माझा एकट्याचा नाहीये. इथं मी एकटाच ऊसतोड कामगाराचा पोरगा पास झालोय असंही नाहीये. इथं बसलेल्या प्रमोद सरांपासून ते जेवढे 400 अधिकारी झालेत, PSI झालेत, यांच्यामध्ये प्रत्येकाचा संघर्ष आहे. कोणी टेम्पो चालकाचा मुलगा आहे, कोणी ऊसतोड कामगाराचा मुलगा आहे, कोणी बहुजनाचा मुलगा आहे, कोणी वंचिताचा मुलगा आहे, कोणी रोज मोलमजुरी करणाऱ्याचा मुलगा आहे, कोणी ड्रायव्हरचा मुलगा आहे. आणि मग जर माझ्यासारख्या मुलाला जर DYSP सारखं पद मिळतंय, आई बापाच्या पुण्याईनं, माझ्या मेहनतीनं आणि देवाच्या आशीर्वादाने जर मिळतंय, तर या संतोष खाडेची जबाबदारी आहे, कर्तव्य आहे. संतोष खाडे अधिकारी झाला म्हणजे तो काय राजा नाही झाला, तो या जनतेचा नोकर आहे, जनतेचा सेवक आहे. आणि तीच जबाबदारी मी समजून घेतो की या जनतेचा नोकर म्हणून, सेवक म्हणून महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी बोलवतील तिथं जातोय. आणि विद्यार्थ्यांना, माझ्या गाव खेड्यातल्या पोरांना, ऊसतोड कामगाराच्या पोरांना, शेतकऱ्याच्या पोरांना एकच सांगतोय की पोरांनो, शिक्षणाशिवाय आपल्याला पर्याय नाही. आपल्याकडे चांगल्या बागायती जमिनी नाहीयेत, आपल्याकडे पैसा पाणी नाहीये, उद्योगधंदे करायला आपल्याला भांडवल नाहीये. मी म्हणत नाही सगळ्यांनी स्पर्धा परीक्षेत या, मी कुठेही म्हणत नाही की तुम्ही क्लास 1 क्लास 2 व्हा, तुम्ही काहीही करा. पण जे 7वी 8वीला पुढे ट्रकचे ड्रायव्हर होत आहेत, 7वी 8वीला व्यसनाच्या नदी लागतायत, 10वी 12वीला शिक्षण सोडून देत आहेत, या पोरांना मला सांगायचंय की पोरांनो, आपल्याकडे असं सांगितलं जातं की शिकून काय होतं. मी तुम्हाला विश्वास देतो की शिकून DYSP होतं, शिकून IAS होतं, शिकून IPS होतं, शिकून डॉक्टर होतं, इंजिनियर होतं. आणि याही पेक्षा मोठं सांगतो, शिकून आई बापाच्या डोळ्यातलं स्वप्न पूर्ण करता येतं, शिकून आई बापाला बहुमान देता येतो, मान देता येतो, सन्मान देता येतो. त्यामुळे या गाव खेड्यातल्या पोरांना मला सांगायचंय, इथं तुम्ही आलात, मी आज जास्त माझी स्टोरी सांगणार नाही. मी कसा घडलोय मी बऱ्याच ठिकाणी सांगितलंय. मला आज काही तुम्ही काय करायला पाहिजे या गोष्टी सांगायच्या. पुण्यात आल्यानंतर आपण नवीन असतो, आपले आई वडील 1-1 रुपया जमा करून आपल्याला इथं पाठवत असतात. इथं आल्यानंतर पुण्याच्या झगमगाटामध्ये पडू नका. इथं आल्यानंतर आपण 100% अभ्यास केला पाहिजे. त्यानंतर आपल्या मनामध्ये काही गैरसमज असतात की आपण आपल्या परिस्थितीचं भांडवल करतो. सर, मी जोपर्यंत पास झालो नव्हतो तोपर्यंत माझ्या रोज सोबत खाणाऱ्या पिणाऱ्या मित्रालाही माहिती नव्हतं की मी ऊसतोड कामगाराचा मुलगा आहे. त्यामुळे अभ्यास करताना भांडवल करू नका. आज तुम्हाला काय सांगायचंय, तर तुम्ही अभ्यास करताना अजिबात भांडवल करू नका. पु. ल. देशपांडेंचं एक वाक्य आहे की ज्याचा खिस्सा भरलेला असतो, भरलेला खिस्सा हा आपल्याला जग दाखवतो, रिकामा खिस्सा हा जगातील माणसं दाखवतो. जो 100 किलोचं पोतं उचलतो त्याला ते विकत घेता येत नाही, जो विकत घेतो त्याला ते उचलता येत नाही. विचित्र आहे पण सत्य आहे. जर आपल्याला जे जे पाहिजे ते मिळालं असतं तर जगायला गंमत आणि देवाची किंमत आपल्याला कळली नसती. मित्रांनो, आपल्या आयुष्यामध्ये आपले आई वडील आणि औषध हे आपल्या वेदना दूर करतात. फक्त फरक एवढाच आहे की औषधाला एक्सपायरी डेट असते आणि आई वडिलाला एक्सपायरी डेट नसते. त्यामुळे इथं आल्यानंतर तुमच्या समोर जर तुमच्या आई वडिलांचं कष्ट, आई वडिलांचे स्वप्न जर डोळ्यासमोर असतील तर तुम्ही या गोष्टी करणार नाहीत. आपली परीक्षा MCQ प्रश्नाची आहे. MCQ प्रश्नांचा अभ्यास चांगला ठेवा. आपला सिलेबस आणि प्रश्नपत्रिका आयोगाच्या या दोनच गोष्टी आपल्याकडे असतात. या गोष्टी फॉलो करा. इथं आल्यानंतर बऱ्याचशा ग्रामीण भागातल्या मुलांना इंग्लिशचा न्यूनगंड असतो. माझं सांगायचं झालं तर मला अजूनही 2 वाक्य इंग्लिशमध्ये तयार करता येत नाहीत. थोडासा किस्सा सांगायचं झालं तर ज्ञानदीप लायब्ररीला होतो. 2018चा काळ आहे सर, नवीनच आलेलो होतो. नवीन आल्यामुळे ज्ञानदीप लायब्ररीमध्ये तुम्हाला माहिती आहे की बरेचसे नवीन ऍडमिशन होत असतात. म्हणजे नवीन आलेल्या मुली किंवा मुलं ज्ञानदीप लायब्ररीमध्ये बरेचसे असतात. मग मी ज्या खुर्चीवर बसत होतो, बाजूलाच्या एका खुर्चीवर एक सुंदर मुलगी एक इंग्लिशचे पुस्तक वाचत होती, UPSC करत होती. मी नवीन आलेलो होतो. माझ्या डोक्यामध्ये लाल दिव्याच्या गाडीची हवा होती. माझ्या डोक्यामध्ये मोटिवेशनल स्पीकरचे भाषण ऐकलेली हवा होती. मला वाटलं हे असंच होईल. आणि मग शेजारी बसलेली मुलगी इंग्लिश पेपर वाचते. मी पण दुसऱ्या दिवसापासून द हिंदू पेपर लावला आणि द हिंदू पेपर वाचायला लागलो. मला द हिंदू पेपर मधलं फक्त चित्र सोडता मला काहीच समजत नव्हतं. 10 दिवस आमचं दोघांचं चालू होतं. एक दिवस ती मला म्हटली की चला आपण कॉफी प्यायला जाऊ. कॉफी प्यायला गेल्यानंतर ती मला 10 मिनिटं इंग्लिश मध्ये बोलली. मला काहीच समजलं नाही. मी एकच वाक्य तिला म्हटलं की तुझे काय 10 मिनिटं बोलली ते मला मराठीत सांग. तिने 3च शब्द सांगितले, म्हणली इथून पुढे भेटायचं नाही. म्हणजे मला सांगायचंय काय, मी तिच्या कुठल्या उद्देशासाठी तिच्या सोबत जात नव्हतो, परंतु माझी इंग्लिश अशी होती. आणि अभिमानाने सांगाल की जो 50 मार्काचा रिटर्न पेपर असतो इंग्लिश मध्ये, त्या 50 मार्काच्या रिटर्न मध्ये आजही तुम्ही रिझल्ट चेक केला, 2021च्या रिझल्ट मध्ये मला 50 पैकी पहिल्या 100 मुलांमध्ये हाता मोजण्या इतपत मुलांना मार्क आहेत की 50 पैकी 35 प्लस मार्क. मला रिटर्नला सर 35 मार्क आहेत.
म्हणजे मला सांगायचंय का मी का सांगितलं हा दोन फरक. तर मग 3-4 वर्षामध्ये मी नेमकं काय केलं तर त्या इंग्लिशचा त्या परिस्थितीचा भाव केला नाही. तर माझी इंग्लिश सुधारली पाहिजे ना. तर मग मी द इंडियन एक्सप्रेस मराठी ट्रान्सलेट करायला लागलो आणि द इंडियन एक्सप्रेस मध्ये दर रविवारी येत असणारा पी चिदंबरम सरांचा लेख हा दर मंगळवारी लोकसत्तामध्ये येतो. आणि मग आपण ट्रान्सलेट केला आणि लोकसत्ताने ट्रान्सलेट केलेल्यामध्ये काय फरक आहे हे मी सुधारलं. माझी व्होकॅब्युलरी सुधारली, शब्दांचा साठा सुधारला आणि त्याच्यावरती मात केली. मग मला तुम्हाला हेच सांगायचंय की जे जे आपल्याला अभ्यासात आवश्यक आहे ते करा. जी जी आपली एमपीएससीची रिक्वायरमेंट आहे ती तुम्ही करा. इथं आल्यानंतर थोडंसं आपल्याकडून टाइमपास होत असेल तर ते थोडंसं बाजूला ठेवा. मी स्वतः माझा मोबाईल तरीही लायब्ररीमध्ये नेला नाही. मोबाईल पासून दूर राहा. व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, युट्यूब पासून थोडंसं दूर राहा. त्यानंतर आजकाल वास्तव आहे बोलण्यासाठी आवश्यक असतं म्हणून मी नेहमी बोलतो की थोडंसं प्रेम प्रकरणापासून दूर राहा. तुम्ही मागच्या काळामध्ये पाहिलं असेल की दुर्दैवी घटना घडल्या एमपीएससी मध्ये आणि थोडंसं आपल्याला वाईट वाटण्यासारख्या घटना घडल्या. या काळामध्ये फक्त मी म्हणत नाही तुम्हाला की आयुष्यभर सिंगल राहा. शेवटी तुम्ही पण तरुण आहे, मी पण तरुण आहे, त्यामुळे तुमच्या भावना मला माहिती आहेत. परंतु त्या पर्टिक्युलर टाइमामध्ये तुम्ही थोडंसं या गोष्टींपासून दूर राहा. मी तुम्हाला सांगाल जर कोणाला चिंता असेल की परत आपल्याला आता वय झालंय, लग्न होतं की नाही, म्हणजे या गोष्टींची आपल्याला सध्याची चिंता असते. तुम्हाला सांगतो सचिन ओंबासे सरांना याची जाणीव असेल आणि ती गोष्ट मी सांगतो की माझा रिझल्ट आल्यापासून सर कमीत कमी 3 ते 3,500 स्थळं मला आलेत. म्हणजे मला तुम्हाला काय सांगायचंय, सचिन ओंबासे सरांना जाणीव असेल याचा अर्थ फक्त त्यांना माहिती आहे, त्याच्यामुळे मी तो तुम्हाला जाहीर सांगणार नाही. परंतु तुम्हाला मला काय सांगायचंय, आज ज्या गोष्टीचं तुम्हाला टेन्शन असेल की उद्या लग्नाचं काय होईल, उद्या माझ्या घरचं काय होईल, सगळे टेन्शन तुमचा रिझल्ट आल्यानंतर दूर होतात. त्याच्यामुळे आता वाईट गोष्टीच्या नादी लागू नका. माझ्याकडे साधा मोबाईल पण चांगला नव्हता, पण दुसऱ्या दिवशी मला एका मित्रानं 25,000चा मोबाईल गिफ्ट केला. आज माझ्याकडे आयफोन आहे, तो 4 दिवसापूर्वी गिफ्ट भेटलाय. तोही कोणी दिलाय मी तुम्हाला सांगणार नाही, परंतु आहे. म्हणजे मला तुम्हाला काय सांगायचंय की तुम्हाला जे जे आज वाटतंय की माझ्याकडे नाही तुम्ही त्याच्या मागे जर पळत असाल, पळू नका या 2-3 वर्षाच्या काळामध्ये. आणि अजून एक सांगाल की एक पर्टिक्युलर टाइम ठरवून द्या की मला 3 वर्षामध्ये करायचंय, 4 वर्षामध्ये करायचंय, 5 वर्षामध्ये करायचंय. बऱ्याच विद्यार्थी मला भेटतात, तुम्ही 12वी नंतर अभ्यास सुरू केला, मग मी पण 12वी नंतर करतो. पण मी ठरवलं होतं मला जर 3 वर्षात कुठलीही प्री निघाली नाही तर मी दुसरा काहीतरी मार्ग स्वीकारेल. माझी 2019ला ग्रॅज्युएशन पूर्ण व्हायच्या आतमध्ये मी PSI प्री पास झालो होतो. 2019 पासून आजपर्यंत मी एकही कंबाईनची प्री फेल नाही. आणि 2020 पासून मी राज्यसेवा 2020, 21, 22 तीनही मेन्स दिलेत आणि 2 इंटरव्ह्यू दिले. म्हणजे मला तुम्हाला काय सांगायचंय की तुम्ही अवश्य या क्षेत्रामध्ये ज्यांना यायचंय त्यांना आपण आवडू शकत नाही, पण नवीन मुलांनी येताना थोडंसं विचार करा. मेंढ्याच्या कल्पाप्रमाणे या क्षेत्रामध्ये येऊ नका. थोडं वास्तव आहे तुम्हाला अवघडल्यासारखं वाटेल, पण थोडा विचार करून या. खरीच जिद्द असेल, खरीच आवड असेल तर नक्की या. पण इथं आल्यानंतर एका पर्टिक्युलर टाइम मध्ये ते आपल्याला होतंय का बघा. होत नसेल तर सन्मानाने इथून एक्झिट घ्या. कुठलेही वाईट पाऊल उचलू नका. आजकाल सर मुलं आत्महत्या करतात किंवा वेगळा मार्ग पत्करतात. कृपा भावांनो, मी तुम्हाला कृपा करून विनंती करतो की माझे छोटे मोठे भावंड आहेत, तुम्ही अजिबात असल्या मार्गी पडू नका. आपण भारताची राज्यघटना वाचली, राज्य व्यवस्था वाचली, आपण अर्थव्यवस्था वाचली, भूगोल वाचला, इतिहास वाचलाय. आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये काहीही करू शकतो. त्यामुळे जरी इथून काही नैराश्य आलं, जरी कोणाच्या दुर्दैवाने वाटेल आलं तर अजिबात खचून जाऊ नका. भविष्य आणि आयुष्य आपल्या आई वडिलांसाठी जगा. जास्त वेळ न घेता सर मी खरं तर ज्यावेळेस रिझल्ट लागला आणि रिझल्ट नंतर सत्कार स्वीकारत होतो, सन्मान स्वीकारत होतो. आणि सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणजे तुमच्या आयुष्यातला आनंद कुठला असतो किंवा तुमच्या आयुष्यातला समाधान काय असतं की ज्या मुलाला साधी ज्यावेळेस रिझल्ट लागला त्यावेळेस 5 मार्चला माझ्या गावकऱ्यांनी माझा सत्कार ठेवला. अख्खं गाव सर 8 वर्षाच्या मुलांपासून ते 80 वर्षाच्या म्हाताऱ्या माणसांपर्यंत अख्खं गाव मला गावाच्या वेसीवर न्यायला आलं होतं. आणि त्यावेळी वाजत गाजत माझी मिरवणूक काढून गावकऱ्यांनी माझं स्वागत केलं. ज्या मुलाच्या घरी आजही अजून सायकल नाही त्या मुलाला घ्यायला 8-10 गाड्या आल्या होत्या. आणि ज्या मुलाला सायकल नव्हती तो मुलगा हॅरियर गाडीत बसून चालला होता. ज्या मुलाच्या घरी आजही टीव्ही नाही त्या मुलाला कव्हर करण्यासाठी अख्खे जिल्ह्यातले न्यूज चॅनल वाले आले होते. ज्या मुलाच्या बापाला कधी सन्मानाची वागणूक नाही त्या मुलाच्या बापाला वाजत गाजत डीजेने हार तुळे उधळत गुलाल उधळत घेऊन चालले होते. ज्या आईला साधा अक्षरही काढता येत नाही त्या आईला पुण्यासारख्या ठिकाणी राज्यस्तरीय लेवलचे पुरस्कार दिले गेले. म्हणजे मला याच्यातून सांगायचंय काय, माझं कौतुक माझा मोठेपणा सांगायचं नाही. पोरांनो, तुम्हाला जे जे पाहिजे तुमचं खरं समाधान जर कुठलं पाहिजे तर ज्या दिवशी तुमच्या आईवडिलांचा सन्मान होतो, ज्या दिवशी तुमच्या आईवडिलांचा मान होतो ते तुमच्या आयुष्यातला खरा अभिमान आणि खरा स्वाभिमान असतो. त्यासाठी झटा, त्यासाठी झगडा. आणि त्यानंतर
सर मी 3-4 महिने कंटिन्यू या कार्यक्रमामध्ये व्यस्त होतो आणि हे कार्यक्रम करत असताना मी स्वतः कर्ज काढून माझ्यावर आज पण 3 ते 3.5 लाख रुपये फक्त एकाच गोष्टीचं कर्ज झालं की मी स्वतः पेट्रोल टाकून 2-4 मित्र घेऊन हे सगळे कार्यक्रम अटेंड केले. आणि मग एक दिवस इथेच पुण्याला कार्यक्रमाला आलेला असताना महेश सरांची भेट झाली आणि महेश सर म्हटले की तुम्ही इथं लेक्चर घ्या. आणि मग मी इथं लेक्चर घ्यायला सुरुवात केली आणि आजही मी त्या लेक्चरच्या पैशाचा पेट्रोल टाकून सर फिरतोच आहे आणि लोकांना आणि खेडेगावातल्या पोरांना भेटतोच आहे. त्यामुळं त्या ज्ञानदीप अकॅडमीनं मला एक प्रकारचा चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला. त्यांचेही आभार. या सर्व प्रवासामध्ये सर तुमचं मार्गदर्शन मोलाचं होतं. जास्त वेळ न घेता शेवटी एवढंच सांगतो की आज DYSP म्हणून येत असताना उद्या ज्या वेळेस कामावर असेल पदावर असेल मी खूप व्यवस्था बदलू शकत नाही. माझ्या मर्यादा मला माहिती आहेत नक्कीच, पण इथं काम करत असताना प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न कराल. गजानन टोंपे सरांना विश्वास देतो की सर रडत येणारा माणूस हा हसत कसा जाईल माझ्या ऑफिस मधून एवढं तर मी नक्की करेन. मी ज्या भागातून आलोय, मी ज्या कुटुंबातून आलोय, माझ्या आई वडिलांसारख्या असंख्य आई वडिलांचं काहीतरी काम माझ्या हातून घडण्यासाठी मी धडपड करेल. आणि या विद्यार्थ्यांसाठी, गावखेड्यातल्या पोरांसाठी, ऊसतोड कामगारांच्या पोरांसाठी मला जे जे करता येईल ते मी करण्याचा प्रयत्न करेल.